नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे। साधारणपणे चालू घडामोडी विभागात 10 ते 15 प्रश्न असतात। येथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील दिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल। आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडीचे 23 जुलै 2024 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्त्वपूर्ण प्रश्न। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.5 ते 7%, बी 6 ते 7%, सी 6.5 ते 7%, डी 6.8 ते 7.5%। तर बरोबर आन्सर आहे ए 6.5 ते 7%। नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-24 मध्ये देशात बिगर कृषी क्षेत्रात वर्ष 2030 पर्यंत दरवर्षी सरासरी किती लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज वर्तविली आहे? ऑप्शन ए 70.8, बी 73.5, सी 78.5, डी 80.6। बरोबर आन्सर आहे आन्सर सी 78.5। नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे? ऑप्शन ए 230, बी 240, सी 250, डी 210। बरोबर आन्सर आहे बी 240। नेक्स्ट क्वेश्चन, महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? ऑप्शन ए शेफाली वर्मा, बी एलिस पेरी, सी स्मृती मानधना, डी चामरी अटापटो। आन्सर डी चामरी अटापटो। नेक्स्ट क्वेश्चन, महिला T20 क्रिकेट आशिया चषकात पहिले शतक करणारी चामरी अटापटू कोणत्या देशाची खेळाडू आहे? ऑप्शन ए भारत, बी बांगलादेश, सी श्रीलंका, डी नेपाळ। बरोबर आन्सर आहे सी श्रीलंका। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय खेळाडू PR श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए क्रिकेट, बी हॉकी, सी टेनिस, डी फुटबॉल। बरोबर आन्सर आहे बी हॉकी। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा हॉकीपटू PR श्रीजेश यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्याला कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए 2021, बी 2023, सी 2022, डी 2024। बरोबर आन्सर आहे ए 2021। नेक्स्ट क्वेश्चन, IOC कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए राज्यवर्धन सिंग राठोड, बी नीरज चोप्रा, सी रोहन बोपन्ना, डी अभिनव बिंद्रा। आन्सर डी अभिनव बिंद्रा। नेक्स्ट क्वेश्चन, देशात एप्रिल 2000 ते मार्च 2024 या कालावधीत आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीत चीनचा वाटा केवळ किती टक्के आहे? ऑप्शन ए 0.38, बी 0.37, सी 0.35, डी 0.34। बरोबर आन्सर आहे बी 0.37। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशात चीन कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 25, बी 23, सी 24, डी 22। बरोबर आन्सर आहे डी 22। नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक इलेक्ट्रॉनिक निर्यातीत भारताचे स्थान 28 वरून किती वर गेले आहे? ऑप्शन ए 21, बी 23, सी 24, डी 20। बरोबर आन्सर आहे सी 24। नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा किती टक्के वर गेला आहे? ऑप्शन ए 4.3, बी 4.5, सी 4.8, डी 4.9। आन्सर ए 4.3। नेक्स्ट क्वेश्चन, भारताची चालू आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 9.0, बी 9.3, सी 9.4, डी 9.5। बरोबर आन्सर आहे आन्सर डी 9.5। नेक्स्ट क्वेश्चन, गांधी मंडेला
अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए बराक ओबामा, बी रिगोबर्टा मेन्चूटम, सी श्री रविशंकर, डी डोनाल्ड ट्रम्प. आन्सर बी रिगोबर्टा मेन्चूटम. नेक्स्ट क्वेश्चन. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार 2024मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 7.6, बी 7.5, सी 7.8, डी 7.7. आन्सर ए 7.6. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, बी राजस्थान, सी तेलंगणा, डी कर्नाटक. बरोबर आन्सर आहे सी तेलंगणा. नेक्स्ट क्वेश्चन. तेलंगणा राज्य सरकार राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना अंतर्गत UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना किती रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे? ऑप्शन ए 2 लाख, बी 1 लाख, सी 1.5 लाख, डी 2.5 लाख. बरोबर आन्सर आहे बी 1 लाख. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्यातील रत्तापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी केरळ, सी मध्य प्रदेश, डी तामिळनाडू. बरोबर आन्सर आहे डी तामिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 22 जुलै, बी 23 जुलै, सी 24 जुलै, डी 25 जुलै. बरोबर आन्सर आहे ऑप्शन ए 22 जुलै.